बिजली की कीमतों में लगातार बढ़ोतरी की जा रही है। ऐसे में आम जनता महंगाई के साथ साथ अब बढ़ते बिजली के दामों को लेकर परेशान है। आज जय विदर्भ पार्टी की ओर से बढ़ते बिजली की कीमतों के खिलाफ शहर के वैरायटी चौक में जोरदार प्रदर्शन किया गया। महान्यूज 7 के लिए कैमरा पर्सन सभापती आणि जय विदर्भ पार्टीचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज आमचं काय आहे की इथे वीज बिलाच्या संबंधातली आंदोलन आहे। कारण की वीज बिलासाठी किंवा इतर कोणतेही प्रश्न असो यासाठी आम्हाला प्रत्येक वेळा झगडावंच लागतं आणि झगडून आम्ही आमचं विदर्भ आमच्या पत्रात पाडून घेणारच आहे। ज्या वेळेला नागपूरचा ऊर्जा मंत्री झालेला आहे, मग ते राऊतांपासून असो की चंद्रशेखर बावनकुळेंपासून असो किंवा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून असो, जेव्हा मुख्यमंत्री नागपूरचे आपले उपमुख्यमंत्री तर सोडा, परंतु वीज मंत्री जेव्हा नागपूरचे झाले त्यावेळेस विदर्भाला आणि नागपूरच्या जनतेला अत्यंत वीज बिलाचा त्रास खूप सहन करावा लागतो। 1 एप्रिल 2022 मध्ये वीज दरवाढ झाली होती, 1 एप्रिल 2023 मध्ये वीज दरवाढ झाली होती आणि याचा 2024 मध्ये सुद्धा 1 एप्रिल पासून विजेमध्ये दरवाढ झालेली आहे। ज्या घरात जे घर लॉक आहेत, जिथे कोणीच राहत नाही किंवा ज्यांच्याकडे किरायदार आहे परंतु ते दुसरीकडे गेलेले आहेत, त्यांना सुद्धा 3-3 हजार बिल येत आहे। म्हणजे 3-3 हजार रुपये हे कोणाच्या खिशामध्ये जात आहे? एक तर मंत्री पण याला सामील आहे, मंत्र्याच्या खिशात हा पैसा जातो आहे, वीज वितरण कंपनीच्याही खिशामध्ये हा जातो आहे। म्हणजे महामंडळाला याचा फायदा आणि मग याचा फायदा विदर्भाला का होत नाही आहे? प्रत्येकच आम्हाला जवळून घ्यावं लागते, ते तर आम्ही घेणारच आहे। दुसरा प्रश्न असा आहे की नागपुरात आता तुम्ही पाहिलेलं आहे, काल परवा केवढं जलमय झालेलं होतं। म्हणजे 200 कोटी यांनी इथल्या फक्त रंगरंगोटी करण्याला खर्च केले होते महानगरपालिकेचे, आणि तेच जर 200 कोटी रुपये यांनी जर अंडरग्राऊंड 10 झोनमध्ये अंडरग्राऊंड जर टँक बांधले असत्या तर आज नागपूरची ही जी स्थिती आहे ही झाली नसती। प्रत्येक घरामध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, मोठ्या बंगल्यांमध्ये, सिव्हिल लाईनमध्ये सुद्धा, माझ्या घरामध्ये सुद्धा 2 फूट पाणी घुसलेलं मागल्या वर्षी, काल सुद्धा किती पाणी आलेलं। मी रविनगरला राहते, म्हणजे सिव्हिल लाईनची सुद्धा हे झालंय। म्हणून गडकरींनी याच्यामध्ये काय लक्ष केलं? नुसतं सिमेंटचे फॅक्टरी स्वतःसाठी खप व्हावा यासाठी यांनी सुरू केल्या का? किंवा सिमेंटचे रस्ते इथे बांधून लोकांना प्रदूषणामध्ये राहावं किंवा इथे पाण्यामध्ये राहावं, मग त्यांना काय मोबदला मिळतो? काही मोबदला मिळत नाही। आणि मोबदला मिळून काय फायदा? त्याचं धान्य खराब होतं, त्यांचे कपडे खराब होतात, त्यांच्या मुलांना परत रोगराई वाढते। हे सगळं असतानाही हे मंत्र्यांना काय दिसत नाही? कारण की हे जर 11व्या मजल्यावर राहतात, पण ग्राउंड फ्लोअरला जे लोक राहतात त्यांचा विचार यांनी कधी केला नाही। म्हणून आम्हाला या विदर्भ सुविधा किंवा आमचा सिंचनाचा पैसा पळवला, आमचं वीज पळवली, आमच्या इथले कारखाने पळवले, आमच्या कंपन्या गेल्या, ते सगळं आम्हाला आता यांच्याकडून पाहिजेच नाही। आमचा विदर्भच आम्हाला पाहिजे। म्हणून आम्ही आमच्या कोशाचं काय करावं, विजेचं काय करावं, वीज बिलाचं काय करावं हे आम्ही ठरवू। राजेश जंगीटवार के साथ पारस बैसवारे, नागपुर। सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूम धड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय 1 गेट 1 फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे। इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर अवर एक्सटेंसिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स। सचिन लाइफस्टाइल, हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोड़ी, नागपुर।